नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुमचं स्वागत आहे. गेले 2 दिवस राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस पडतोय. हा पाऊस इतका आहे की आता तुम्ही सगळेजण वैतागून गेला असाल. रोजची कामं अडखळून पडली आहेत. हे सगळं जरी असलं तरी सतत माहिती कानावरती पडते, बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी धरणं भरली आहेत, नदीतून पाणी मोठ्या प्रमाणावर सोडलं जात आहे. नदीकाठच्या लोकांनी सुरक्षितता बाळगली पाहिजे, सतर्कता बाळगली पाहिजे, ज्यामुळे दुर्घटना होणार नाहीत किंवा लोक जे आहेत त्यांच्या जीविताचं नुकसान होणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो, नेमकं हे सगळं कळतं कसं? इतका मोठा पाऊस होतोय, तो धरणांमध्ये साठवला तर तो कधी साठवला पाहिजे, पाणी सोडायचं तर ते कधी सोडलं पाहिजे, हे सगळं ठरतं कसं? अशा अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तरं हवी असतात. एरवी फारसं त्याच्याकडे आपण लक्ष जरी दिलं नाही तरी कधीतरी अचानक हा प्रश्न पडतो की यांना कसं कळतं पाऊस इतकाच येणार आहे, मग इतकंच पाणी सोडलं पाहिजे. तर गेली काही वर्ष आकडेवारीचे ठोकताळे जे आहेत त्या आकडेवारीच्या ठोकताळ्यांवरून काही निष्कर्ष जे आहेत ते पाटबंधारे विभागानं काढलेले आहेत. त्याच्याबरोबर डिव्हिजन्स केलेले आहेत, खोरी करण्यात आलेली आहेत. म्हणजे नद्यांचं जे खोरं असतं हे खोरं जिथं पाणी जमा होतं या खोऱ्यांवरती नदीवर असलेली धरणं, मग ती धरणं एकमेकांशी प्रकल्प म्हणून कशी संबंधित असतील, त्यातून साधारण कसं कुठल्या धरणामध्ये कधी पाणी येईल आणि पाणी नदीमध्ये कधी सोडलं जाईल, सोडलं तर ते किती सोडलं जाईल जेणेकरून पूर येणार नाही, किंवा मग आधी धरण भरून घ्यायचं की परत जास्त पाऊस येईल म्हणून भीतीनं पाणी सोडून द्यायचं. असे असंख्य प्रश्न जे आहेत ते आपल्या मनामध्ये उपस्थित होतात की हे नेमके काम कसं करतं. पाटबंधारे विभाग ही सगळी प्रक्रिया बघतो. पाण्याचं सगळं नियोजन जे आहे, पाऊस, धरण, नदीतनं जाणारं पाणी, वाहणारं पाणी, साठवून ठेवायचं पाणी, त्याची आवर्तनं, वर्षभर हे पाणी कसं पुरवायचं, कसं वापरायचं, या सगळ्याचं नियोजन करणारा विभाग म्हणजे पाटबंधारे विभाग, ज्याला आता हल्ली जलसंपदा विभाग सुद्धा म्हटलं जातं. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र जो आहे, साधारण 5 जिल्हे, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, हा जो विभाग आहे या विभागामध्ये 2 मोठी खोरी आहेत. ज्यातलं एक खोरं आहे हे भीमा नदीचं. पुणे जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत या सगळ्या नद्या कुठूनही उगम जरी पावल्या, घाटावर उगम पावल्या, तरी त्या शेवटी एकत्रित येतात आणि तिची शेवटी एक नदी होते, तिचं नाव भीमा नदी. त्यामुळे या नदीला भीमा खोरा असं म्हटलं जातं. आता या भीमा नदीमध्ये अगदी मुळशी तालुक्यापासून जी 4 धरणं आहेत, म्हणजे वरसगाव, पानशेत, टेमघर, मग खाली खडकवासला, त्याच्या थोडं पुढे गेलात तुम्ही मावळामध्ये, लोणावळ्याच्या बाजूने येणारी जी नदी आहे या नदीवरती असलेली आंध्रा धरण असेल किंवा पवना डॅम असेल पवना नदीवरचा, त्याच्याबरोबर घोड नदीवर पलीकडे डिंभे असेल, मग पिंपळगाव जोगा धरण असेल, अशी साधारणपणे पुणे जिल्ह्यातच एकटा भीमा नदीच्या खोऱ्यात 26 धरणं आहेत. आणि या 26 धरणांचं मिळून जवळपास दरवर्षी 205 TMC पाणी जे आहे ते साठवलं जातं. आता हे कसं साठवलं जातं तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरण साखळी म्हणजे खडकवासला धरण साखळी. या धरण साखळीमध्ये साधारणपणे खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर अशी 4 धरणं आहेत आणि या 4 धरणांची मिळून 28 TMCची क्षमता आहे. एवढं पाणी साठवलं जातं. पुण्याला त्याच्यापैकी पुणे शहराला पिण्यासाठी साधारणपणे 12 TMC पाणी राखून ठेवण्यात येतं आणि उरलेलं पाणी हे पुणे जिल्ह्याच्या पुढच्या तालुक्यांना म्हणजे दौंड असेल किंवा बारामती असेल या तालुक्यांना हे पाणी पिण्यासाठी दिलं जातं. इंदापूर असेल या तालुक्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी उरलेलं पाणी वापरलं जातं. आता हे या बाजूचं झालं, म्हणजे भोर, वेल्हा, मुळशी या परिसरामध्ये ही जी धरणं आहेत या धरणांमधून नीरा नदी पलीकडे भोरमध्ये, तिच्यावरती भोर भाटघर सारखं धरण आहे, त्याचं पाणी जे आहे ते पुरंदर तालुक्याला जातं, तिथं ते पाणी साठवलं जातं. असं तालुक्यांमधली ही जी मावळ तालुका आहे, मावळ तालुक्यात पवना नदीवरची धरणं आहेत, इंद्रायणी नदीवरची धरणं आहेत, त्याच्याबरोबर पलीकडं घोड नदी असेल किंवा अगदी आळे फाट्यापर्यंत, माळशेज घाटापर्यंत जी वेगवेगळी धरणं आहेत, या सगळ्या धरणांमध्ये जे पाणी साठवलं जातं हे पाणी जेव्हा विसर्ग होतो किंवा पाऊस जास्त पडतो धरणाच्या क्षमतेपेक्षा साधारणपणे महिना ते महिना किंवा 15 दिवस ते 15 दिवस ही सगळी आकडेवारी जी आहे ती ठोकताळ्यानं बांधलेली आहे. गेले कित्येक वर्ष साधारणपणे या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 किती पाऊस पडतो, दुसऱ्या 15 किती पाऊस पडतो, गेल्या वर्षी त्यावेळेस किती पाऊस पडला होता, साधारणपणे धरणामध्ये पाणी किती होतं, यावरून हे अंदाज बांधून ठोकताळे बांधून पाणी साठवणं आणि पाणी सोडणं म्हणजे पाण्याचा विसर्ग आणि धरणामध्ये पाणी साठवणं या गोष्टी केल्या जातात. आता हे झालं भीमेच्या खोऱ्यामधलं. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि 2 जिल्ह्यांना राज्यातल्या सगळ्यात मोठ्या धरणांपैकी एक असलेलं कोयना धरण,
हे कोयना धरण साताऱ्यातल्या ज्या नदीवरती बांधण्यात आलेले आहे, ती नदी असेल, राधानगरी असेल, कोल्हापूरचं 2 जिल्हे सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सह्याद्रीच्या मोठ्या रांगा आहेत आणि याच रांगांमधून 3 मोठ्या नद्या, ज्याच्यामध्ये कृष्णा, पंचगंगा, याच नद्या कृष्णेच्या एकत्रित येऊन पुढे जातात. ज्याच्यामध्ये या 3 नद्यांची जी धरणं आहेत, या धरणांवरती साधारणपणे 11 धरणं जी आहेत ती या 3 नद्यांवरती बांधण्यात आलेली आहेत आणि मग या 3 नद्या पुढे एकत्र होतात आणि तिचं नाव होतं कृष्णा. कोल्हापुरातून वाहणारी पंचगंगा असेल, कोयनेतून उगम पावणारी कृष्णा नदी असेल, या नद्यांवरती ही साधारणपणे 11 धरणं आहेत आणि ज्यांची एकत्रित क्षमता जी आहे ती आहे 198 टीएमसीची. या धरणांमधलं पाणी जे आहे ते साधारणपणे या 3 जिल्ह्यांना वापरलं जातं, ज्याच्यामध्ये कोल्हापूर आहे, सातारा आहे, सांगली आहे. आता हे पाणी जेव्हा उरला तो सोलापूर जिल्हा आपल्या डिव्हिजन मधला, म्हणजे पुणे विभागामधला उरलेला जिल्हा सोलापूर जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदीच्या खोऱ्यातलं जे पाणी विसर्गातून पुढे जातं, म्हणजे पुणे जिल्ह्यातून हे पाणी जेव्हा पुढे जातं या सगळ्या नद्यांमधून, तेव्हा शेवटी ही भीमा नदी होते आणि या भीमा नदीवरती बांधलेलं सगळ्यात मोठं जे धरण आहे ते धरण आहे उजनी. एकदा का उजनी भरलं, या उजनीतलं पाणी सोलापूर जिल्ह्यासाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सुद्धा राखीव ठेवण्यात येतं. एवढं सगळं करून जेव्हा पाणी सरप्लस होतं किंवा असा सलग पाऊस पडत राहतो, तेव्हा सरप्लस झालेलं पाणी हे भीमा नदीतून खाली कर्नाटकाकडे पुढे सोडलं जातं. तशाच पद्धतीनं कृष्णा खोऱ्यातलं पाणी जे आहे ते कृष्णा नदीत सगळं पाणी जे आहे ते सगळी धरणं भरल्यानंतर, पिण्याचं शेतीचं नियोजन झाल्यानंतर हे पाणी कृष्णा नदीतून कर्नाटकातल्या आलमट्टी धरणामध्ये जातं. ही कृष्णा सांगलीतून वाहते आणि मग आलमट्टी धरणामध्ये जर पाणी जास्त झालेलं असेल किंवा त्यांनी पाण्याचा विसर्ग केला नाही तर त्याचा फुगवटा मागे येतो आणि त्याचा पुराचा फटका जो आहे तो दरवर्षी साधारणपणे सांगलीला बसतो. गेल्या 3-4 वर्षामध्ये आता नियोजन करण्यात येते. दोन्ही राज्यांचे पाटबंधारे विभागाचे सचिव जे आहेत ते सातत्याने एकमेकांशी बोलत राहतात, मंत्री एकमेकांशी बोलत राहतात आणि त्यामुळे सांगलीला पुराचा फटका बसणार नाही असं नियोजन केलं जातं. या सगळ्या गमती जमती जरी असल्या तरी यातली सगळ्यात मोठी धरणं कुठली असा प्रश्न तुम्हालाही पडेल, सगळ्यांना पडतो. आपण कोल्हापूरपासून सुरू करूयात. कृष्णा नदीमध्ये, कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जी धरणं आहेत त्याच्यात येणारी धरणं कुठली प्रामुख्यानं ते बघूयात आपण. कोयना धरण आहे, धोम धरण आहे, कनेर धरण आहे, वारणावती धरण आहे, दूधगंगा धरण आहे, राधानगरी धरण आहे. मी जी तिसरी नदी मोठी म्हणत होतो ती वारणा नदी. तुळशी धरण आहे, कासारी धरण आहे, पाटगाव धोम बलकवडी धरण आहे. त्याच्या खालोखाल उरमोडी, येरळवाडी आणि तारळी ही साधारणपणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातली या नद्यांवरची धरणं आहेत, ज्यांची एकत्रित क्षमता मी तुम्हाला सांगितलं तसं 198 टीएमसी इतकी आहे. या सगळ्यांमध्ये मोठं धरण, सगळ्यात मोठं धरण ज्याची क्षमता 100 टीएमसीच्या आसपास आहे, सगळ्या राज्यातला जो सगळ्यात मोठा वीज प्रकल्प ज्या धरणावरती, ज्या नदीवरती आहे, तो हा कोयनेचा प्रकल्प. या कोयना प्रकल्पामध्ये, कोयना नदीमध्ये साधारणपणे आजच्या घडीला 94 टीएमसी इतकं पाणी साठवण्यात आलेलं आहे आणि आणखी पाणी जे आहे ते साठवलं जाऊ शकेल. विसर्ग सुरू आहे. त्याच्या पाठोपाठ दुसरं मोठं धरण येतं या कृष्णेच्या खोऱ्यामधलं, ते आहे राधानगरी धरण. या राधानगरी धरणाची क्षमता जी आहे ती साधारणपणे 7 ते 8 टीएमसी धरणाची 7 ते 8 टीएमसी इतकी आहे. आणि कोयनेच्या खालोखाल जे सगळ्यात मोठं धरण या कृष्णेवरचं आहे ते धरण आहे वारणावती. याची क्षमता आहे साधारणपणे 25 ते 26%. आता या सगळ्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये जो पाऊस होतो, म्हणजे तुम्ही अगदी महाबळेश्वर पासून जर घेतलं, महाबळेश्वर पासून ते राधानगरीपर्यंत जो सह्याद्री आहे, या सह्याद्रीच्या डोंगरांगांवरती जो पाऊस पडतो, ज्याला घाटमाथा असं म्हटलं जातं, या घाटमाथ्यावर पडणारा पाऊस हा या 16 धरणांमध्ये, माफ करा 13 धरणांमध्ये साठवला जातो, ज्याच्यामध्ये 198 टीएमसी इतकं पाणी साठवलं जातं. आता याच्यापेक्षा जेव्हा जास्त पाऊस होतो किंवा कमी काळामध्ये जेव्हा जास्त पाऊस होतो अचानक, आता मागचा महिनाभर जशी पावसानं उघडीप दिलेली होती आणि 2-3 दिवस झाले सततधार आणि मुसळधार पाऊस पुण्यामध्ये सुद्धा सुरू आहे. असाच पाऊस जेव्हा लागून राहतो या सगळ्या परिसरामध्ये, या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती, तेव्हा जे पावसाचं प्रमाण वाढतं, पुराचा धोका निर्माण होतो, तेव्हा हे पाणी साठवण्याऐवजी सोडावं लागतं खाली. जेव्हा नद्यांमध्ये हे पाणी सोडलं जातं तेव्हा कमी काळात जर जास्त येवा झाला, धरणांमध्ये जास्त पाणी आलं तर जास्त पाण्याचा विसर्ग सुरू करायला लागतो आणि मग खाली नद्यांमध्ये, पात्रांमध्ये लोक असतात किंवा अनेक ठिकाणी अतिक्रमणं झालेली असतात. जुन्या नद्यांची पात्र मोठी आता राहिलेली नाहीत. या सगळ्या कारणांमुळे नद्यांना पूर येतो, शहरांमध्ये पाणी शिरतं.
कोल्हापुरात शिरतं, सांगलीमध्ये पाणी शिरतं, साताऱ्यात कराडमध्ये अनेकदा पाणी शिरलेलं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असताना हे नियोजन जे आहे, साधारणपणे येणाऱ्या पावसाचा अंदाज, किती कमी वेळामध्ये धरणामध्ये किती पाणी साठा जो आहे तो वाढतोय, काय वेगानं वाढतोय, याच्यावर सतत निरीक्षण ठेवणं आणि त्याच्यानंतर मग त्याला अनुसरून विसर्ग करणं. कारण जर आताच बऱ्यापैकी पाणी किंवा धरण रिकामं केलं आणि परत नंतर जर पाऊस आलाच नाही तर काय करायचं. त्यामुळे साधारणपणे 75-25 असा रेशो जो आहे तो पाटबंधारे विभाग कायम ठेवत आलेला आहे. धरणं ही 75% आधी भरून घ्यायची, 25% रिकामी ठेवायची आणि त्यानंतर जसं जसं पाणी वाढेल त्या हिशोबानं विसर्ग सुरू करायचा. जेव्हा हा कालावधी जास्त असतो म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाचे महिने जेव्हा आपण धरतो, तेव्हा जून महिन्यातच खूप पाऊस झाला तर 60% धरण भरून घ्यायचं. जुलै महिन्यात खूप पाऊस झाला तरी सुद्धा 70% धरण भरून घ्यायचं. 75% धरण भरून घ्यायचं 15 ऑगस्टपर्यंत. साधारणपणे 80% ऑगस्ट अखेरपर्यंत किंवा 90% ऑगस्ट अखेरपर्यंत सगळी धरणं 90-95% भरून घ्यायची. असं साधारणपणे पावसाचं फोरकास्ट जे आहे त्याचा अंदाज बघून पाटबंधारे विभाग ठरवत असतो. ही झाली कृष्णा खोऱ्यातली स्थिती. आता भीमेच्या पात्रामधली स्थिती, भीमेच्या खोऱ्यातली धरणं आपण बघूयात. त्यातली सगळ्यात मोठी कुठली ती धरणं बघूयात आणि इथं नियोजन कसं केलं जातं, इथल्या पाण्यावरती कसे जिल्हे किंवा कुठले भाग अवलंबून आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. भीमा नदीच्या बेसिनमध्ये साधारणपणे सगळी मिळून आहेत 26 धरणं. या धरणांमध्ये सगळ्यात महत्वाची आणि मोठी धरणं जी आहेत, ज्याच्यामध्ये पिंपळगाव जोगा असेल, माणिकडोह असेल, येडगाव असेल, वडज असेल, डिंभे असेल, घोड असेल, ही सगळी धरणं जी आहेत ती जुन्नर आणि आंबेगाव या 2 तालुक्यांमधली धरणं आहेत. त्याच्यानंतर विसापूर असेल, चिलेवाडी, कळमोडी, चासकामान, भामा आसखेड ही सुद्धा आंबेगाव आणि खेड तालुक्यामधली धरणं आहेत. त्याच्या खालोखाली येतं वडिवळे, आंध्रा, पवना, कासारसाई ही धरणं आहेत मावळ तालुक्यातली. त्याच्या खालोखाली येतं मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी ही आहेत भोरवेल्ला, मुळशी या 3 तालुक्यांमधली धरणं. त्यानंतर वीर, नाझरे आणि भाटघर, नीरा, देवधर ही भोर तालुक्यातली धरणं आणि उजनी जे इंदापूरपासून पुढे सुरू होतं, मग करमाळा सोलापूर जिल्ह्यातलं असेल, अर्ध पुणे आणि अर्ध सोलापूर असे साधारणपणे विस्तार असलेलं हे उजनीचं क्षेत्र आहे किंवा ज्याचं बॅकवॉटर आपण म्हणतो, या 2 तालुक्यांमधले. म्हणजे आता एकीकडं मावळ तालुक्यातली धरणं जी आहेत ती धरणं, भोरवेल्ला, मुळशी या तालुक्यांमधली धरणं, या सगळ्या भोरवेल्ला मुळशीच्या भोर तालुक्यातली धरणं जी आहेत त्याचा फायदा हा पुरंदर तालुक्याला आणि मग पर्यायानं पुढे बारामतीला होतो. त्याच्या पुढे पर्यायानं अकलूज, फलटण या बाजूला मग ते पाणी पण सांगोल्याच्या दिशेने सुद्धा जातं. हे झाल्यानंतर महत्वाचं जे आहे ते म्हणजे जे जुन्नर आणि आंबेगाव, खेड या 3 तालुक्यांमधलं पाणी आहे हे प्रामुख्यानं त्या 3 तालुक्यांना, नगर जिल्ह्यांमधल्या काही तालुक्यांना आणखी, ज्याच्यामध्ये कर्जत, जामखेड वगैरे, करमाळा आहे तिथून पुढं, असं हे पाणी पुढं यांच्या कॅनॉलची चैन आहे, पाण्याची आवर्तनं तशी सोडली जातात. मात्र पावसाळ्यातला विसर्ग जो आहे तो साधारणपणे नदीतनं केला जातो. त्यामुळे भीमा, भामा, इंद्रायणी या नद्या एकत्र येतात. घोड नदी त्यांना येऊन मिळते, त्याच्या पाठोपाठ पवना नदी येऊन मिळते. त्याच्यानंतर मुळा मुठा जी आहे तिचा पुण्याजवळ या 2 नद्या ज्या आहेत त्या एकत्रित होतात. पुढे दौंड जवळ या सगळ्यांचं एक मोठं बॅरेज आहे. या सगळ्या नद्यांमधनं सोडलेलं पाणी जे आहे ते दौंड मार्गे, दौंडमधून उजनी धरणामध्ये हे सगळं पाणी जातं. तर इकडचं या सगळ्या खडकवासला प्रकल्पातलं पाणी जे आहे ते सुद्धा इंदापूर मार्गे उजनी धरणामध्ये जातं. त्याच्यामुळे या वरच्या धरणं भरल्यानंतर जे पाणी, जास्तीचा पाऊस जो आहे त्यानं उजनी धरण भरून घेतलं जातं. त्याच्या खालोखाल मग आसपासचे जे तालुके आहेत तिथं पाण्याचे प्रकल्प आहेत, तिथं पाणी दिलं जातं. आणि या अशा पद्धतीनं हा सगळा एकूण पाण्याचा साठा, विसर्ग, त्याचा वापर पुढची धरणं जी समतल धरणं आहेत, जी डोंगराळ भागामधली धरणं नाही आहेत, तर वरून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत तिथं होणाऱ्या पावसावरती हे उजनीचं धरण जे आहे ते अवलंबून असतं. त्याच्यावरती सोलापूर जिल्ह्याचं इरिगेशन म्हणा किंवा सोलापूर जिल्ह्याचा पाणी पुरवठा जो आहे तो सगळा अवलंबून असतो भीमा नदीवरती. त्याच्यामुळे साधारणपणे पुणे आणि सोलापूर हे 2 जिल्हे जे आहेत हे 2 जिल्हे भीमा नदीवरती, तर सातारा, सांगली, कोल्हापूर हे 3 जिल्हे जे आहेत ते या वारणा, कृष्णा, पंचगंगा या मोठ्या नद्यांवरती 11 धरणांच्या माध्यमातून हे 3 जिल्हे त्याच्यावरती विसंबून आहेत. साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात या 5 जिल्ह्यामध्ये मिळून 405 TMC पाणी जे आहे ते 405 TMC पाणी धरणांमध्ये साठवलं जातं. त्याच्यावरती शेतीचं इरिगेशन होतं, पिण्यासाठी, उद्योगासाठी हेच पाणी वापरलं जातं. MIDC जे आहेत पुणे जिल्ह्यातल्या असतील किंवा साताऱ्यातल्या असतील, सोलापूरमधल्या असतील, या सगळ्या MIDCला पाणी याच धरणांमधून दिलं जातं. म्हणजे 3 उद्देशासाठी त्याचा प्राधान्यक्रमही ठरवण्यात आलं, आधी पिण्यासाठी,
शेतीसाठी आणि मग उद्योगासाठी असा या पाण्याचा प्राधान्यक्रम असतो. साधारणपणे 5 जिल्हे, 26 हे भीमेच्या खोऱ्यामध्ये, 11 हे कृष्णेच्या खोऱ्यामध्ये, या दोन्हींमध्ये मिळून 405 टीएमसी इतकं पाणी. या ढोबळमानानं तुम्हाला ही सगळी प्रक्रिया तुमच्या लक्षामध्ये आली असेल. पाऊस जर पडला तर तो धरणांमध्ये कसा येतो, कसं साठवलं जातं, पाटबंधारे विभागाच्या लोकांना हे कसं कळतं किती पाऊस होणार आहे, किती पाणी साठवायचंय, कधी किती पाणी सोडायचंय, या सगळ्याची गणितं आहेत. ही गणितं थोडी जरी हुकली किंवा थोडी जरी चुकली तरी अनेकांच्या जीवावर बेतू शकतं, अनेकांचं नुकसान शेतीचं होऊ शकतं, मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं. असं यापूर्वी सुद्धा अनेकदा झालेलं आहे. त्याच्यामुळे हे नियोजन हे अत्यंत काटेकोरपणे ठोकताळे जे आहेत, ते अत्यंत अचूक अंदाज जे आहेत, ते अत्यंत अचूक लक्षात घेऊन हे सगळं नियोजन करावं लागतं आणि त्यासाठी संपूर्ण जलसंपदा विभाग जो आहे तो काम करत असतो. तुम्हाला आजची ही धरणांच्या संदर्भातली जलसंपदा विभागाची पश्चिम महाराष्ट्राची आकडेवारी, धरणं, नद्या, त्यांची माहिती, ही माहिती ऐकून कसं वाटलं ते सांगायला विसरू नका. न्यूज 18 लोकमतचे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.